निसर्गाच्या सानिध्यात असे झोपे घ्यायला मिळतात, म्हणजे किती अहोभाग्य म्हणायला पाहिजे. व्हेरी गुड मॉर्निंग टू यू ऑल. हे बघा आमचं कॉटेज, आणि सकाळी सकाळी वर दव पडतोय आणि असा बारीक बारीक छान या पानांचा आवाज येतोय. शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा तिकडनं गाई चरवण्याचा आणि बैलांचा आवाज येतोय. सकाळचे 7 वाजलेत. मला पहिल्यांदा बाहेर आल्यावर असं वाटलं अरे पाऊस पडतोय इकडे, पण नाही, हे दव आहे. कोणा माणसाचा आवाज नाही, काही नाही, फक्त पक्ष्यांची किलबिलाट आहे. आणि माझं गरम पाणी. पेंच व्याघ्र प्रकल्प. आपण इकडनंच गेलेलो सफारीला. हे सगळे मस्त झाड आणि हे आपलं कॉटेज. चलायचं आत, पाहायचं. तुम्हाला पाहायचं इथे वेगळे वेगळे प्रकारचे कॉटेजेस आहे. मी तुम्हाला रेट सांगेन आणि काय सुविधा आहे ते सगळं सांगेन, पण एकाही झाडाला इजा न पोचवता असं जायला नाही पाहिजे. पण तरी आपण जाऊया. तुम्हाला मी सकाळचं दाखवते, अगदी फ्रेश दव पण पडते इथे सगळे पाण्याचे. ॲक्च्युली मला सकाळी उठल्यावर असं वाटलं की पाऊस पडतोय, पण तसं काही नव्हतं. हे झाडाचं पाण्याचा आवाज आणि इकडल्या पक्ष्यांचा आवाज होता. वेलकम. तर ही अशी मस्त इन्सुलेटेड वुडन रूम असते, अगदी पॅक असते. एसीची पण सुविधा आहे, म्हणजे आपण उन्हाळ्यात राहू शकतो. आणि टेबल, आपल्यासाठी सोफा, छान दोघांसाठी बेड, कम्फर्टर, टॉवेल, पाणी गरम करायसाठी वॉटर हीटर, पाण्यासाठी आपलं प्यायला म्हणून पाण्याचे बॉटल. आणि इथे काय काय आहे, आपण जिथे आहे ते आहे सूर्यवानी गेट. मी अगदीच ब्लॉगच्या सुरुवातीला आपण कसं पोचलो, काय झालंय सगळं सांगितलं. आणि इथे काय काय आहेत हे सगळं यात आहे. आणि हे मॅन्युअल इथे असते. थोडे ड्रॉवर उघडायचे आणि पाहायचं. मस्त टेबल, डस्टबिन आणि सगळे लाईट सुरू करून ही मस्त प्रकारची टॉयलेट. कुठे गेलो आपण फिरायला तर आपण सगळ्यात पहिलं पाहतो की टॉयलेट कसं आहे. इथे वेस्टर्न टॉयलेट आहे, आय प्रिफर वेस्टर्न. आणि बेसिन पण आहे आणि बाकी सगळं जे सुविधेचं असतं वॉशरूम मध्ये ते सगळं आहे. हाय, हॅलो, नमस्कार. डे 2 ऑफ सफारी. आपण चाललोय पैदल. पैदल सफारीला पण जाता येतं, पण हेच की जायचं कोणासोबत, ज्यांना कळतं किंवा ज्यांना माहिती असतात रोड्स आणि कुठे आपल्याला काय दिसू शकतं, जे आपण पाहायला आलोय. तर आपण चाललोय नाल्याजवळ, म्हणजे हे म्हणतात असे की नाला जिथे पाणी प्यायला जनावर येतात तिथे चाललोय आपण. आणि हळूहळू जाऊया. ते खूप बटरफ्लाय आहे, खूप सगळे स्पायडर मिळतील, मोठ्या मोठ्या जाळ्या पण आहेत. प्रेक्षक, तुम्हाला इथे काही दिसो न दिसो, पण हे बघा पुरावा. इथे रात्री 11 नंबरचा पाय असलेली, काय म्हणतात त्याला, चुडेल, पांढरी साडी घालून राहते. तेव्हा ट्रायंगल शेपचा पाय आहे कोणाचा तरी. हे लोकांना पगमार्क म्हणतात. म्हणजे असे फ्रेश जे दिसतात ते या बाजूला दिसतात, जसे हे हिरणाचे किंवा कुठल्याही जनावरांचे पाय असू शकतात. आपल्याला तेवढं कळत नाही त्यातलं, पण ती जनावरं इथे येतात पाणी प्यायला आणि हे आटत नाही. युजली आपण काल जिकडे गेलो होतो तिकडे एक विहीर आहे सगळ्यात जुनी,
ती आटली की दुसरी असते. त्यानंतरही यांनी आर्टिफिशियल पॉन्ड्स तयार केले आणि त्याच्या बाजूलाच एक बोरिंग पण असते, हात वाली जी बोरिंग म्हणतात त्याला, आणि त्यातनं पाणी काढायचं. हे वनमजुरांचं आणि वनरक्षकांचं काम असतं. सो दॅट ते पॉन्ड स्वच्छ करून त्यात पाणी भरतात आणि मग ते जनावरं उन्हाळ्यात येऊन तिथे पाणी पितात. आता टास्क इज टू क्रॉस दिस पानवटा. पाचशे वर्ष जुनं झाड. आणि ते देवीची पूजा करायला जातो. पाचशे वर्ष जुनं झाड. त्याच्या खाली मला दिसतंय काय बघा, टनल स्पायडर. नक्कीच तुमच्यासाठी काहीतरी वेगळं आणि नवीन असेल. ही लोक पुढे गेली आहेत, तर आपण पण पुढे जाऊ. काही नाही दिसलं तरी साप दिसतात असं म्हणतात हे पाण्याच्या काठावर. चला बघूया. हे बघा इथे तुम्हाला पाहायचंय वाघाचे फ्रेश पायाचे ठसे. हे चारही बोट आहेत त्याचे, आणि हे म्हणजे पूर्णच पग मार्क म्हणतात त्याला. हा पाणी प्यायला इथे नक्की आला. कदाचित आपल्याला पुढे दिसेल. त्यांनी काढले का मग फोटो? हे त्या मोठ्या बॉडी असलेल्या बायसनचे पायाचे, जो गाडी पलटवून टाकतो ना, त्याचे पायाचे ठसे. म्हणजे त्याचं वजन एवढं असतं 400-500 किलो की अर्धा पाय जमिनीत जातो. एवढं कठीण असतं वनरक्षकांचं काम. पाण्या वाटून जा. इकडे जे साईडला कॅमेरेज लागलेले असतात नाही, त्यात मेमरी चिप असते, ती काढायची. आणि समजा तिथनं वाघ जातो किंवा कुठलाही प्राणी जातो, तेव्हा ते 5 सेकंदाच्या नंतर क्लिक करतो आणि ते फोटो सेव्ह असतात. 3ची चिप काढायची असते आणि ते त्यांना टॅबमध्ये पाहावं लागतं की समजा प्राणी इथनं गेला आहे की काय, आणि ते त्यांना नोटिफाय करावं लागतं त्यांच्या पुढच्या जे काय ऑफिसर्स असतात त्यांना. एवढं कठीण काम असतं आणि ह्यांना असं एवढं किलोमीटर जावं लागतं. आपण त्यांच्याच सोबत आलो आहे. आपल्याला भीती नाही आहे, पण तुम्ही एकटं नक्की नका येऊ इकडे. वेलकम टू द जंगल. किती सुंदर देखावा, तो पण निसर्गाचा, ज्याला कुठलीही उपमा नाही देता येत किंवा आपण शब्दात पण नाही सांगू शकत. हे जे झाड असतं वडाचं, ह्याच्या याला जे काय म्हणतात पारंब्या वगैरे, त्या जातात, तिथनं परत दुसरं झाड उगतं. म्हणजे याला मरण नसतंच. अमर असलेलं झाड. किती सुंदर. म्हणजे पण तुम्ही एकटा येऊ नाही शकत. निसर्गाच्या सानिध्यात असे झोके घ्यायला मिळत आहे, म्हणजे किती अहोभाग्य म्हणायला पाहिजे. तुम्हाला पण अनुभवायचं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्स करा
आणि सांगा की तुम्हाला यायचं आहे आणि कसं पोचायचं. डिटेल्समध्ये आम्ही तुम्हाला सांगू आणि पूर्ण सोय पण करून देऊ. हा कोणासोबत कोलॅबोरेशन केलेला व्हिडिओ नाही आहे किंवा असं म्हणू किंवा आम्ही कोणाचं इथे प्रमोशन पण करत नाही आहे. तुम्ही फक्त आम्हाला विचारा की कसं जायचं. आम्ही सगळं DM करा. ॲक्च्युली मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगेन आणि नक्की या. Bye.